24 तारखेला अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार सध्या बैठका घेणं गावागावात सुरू आहे। पुढची राजकीय वाटचाल सुद्धा या निमित्ताने उघड होणार आहे। मात्र तत्पूर्वी आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली वेगळी भूमिका मांडलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मराठा समाजाचे मोठे नेते मनोज जरंगे पाटील आहेत। पाटील, काय सांगाल तुम्ही? प्रकाश आंबेडकर यांनी आज भूमिका मांडलेली आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? आता आंबेडकर साहेबांनी काय भूमिका मांडली मला नाही माहिती, मी बघितलंच नाही मी कार्यक्रमात। परंतु आमची समाजाची भूमिका 30 तारखेला जाहीर होणार आहे की काय करायचं आहे। समाजाला त्या दिवशी 24 तारखेला आपण सांगताना सांगितलं की 2 विषयावर समाजाला विचारा। ठीक आहे, इथं 3, 3.5 लाख, 50,000 की 1 लाख काय असतील मला माहीत नाही, समजा आकडा इथल्या बैठकीचा इथून ठराव पक्का आहे की निवडणूक लढवायची, एक उमेदवार द्यायचा। परंतु मायबाप समाज गावात राहिला आहे, त्यांना विचारणं अपेक्षित आहे। म्हणून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गावात जा आणि गावाला 2च प्रश्न विचारा गावातल्या मराठा समाजाला की निवडणूक आपल्याला लढवायची का, राजकारणात जायचं का, आणि एकच उमेदवार द्यायचा का। तर ते आता 30 तारखेपर्यंत अहवाल आणणार आहेत किंवा म्हणणं गावाचं मत, मराठा समाजाचं फक्त मत आणणार आहेत, त्यावर आमची पुढची दिशा ठरणार आहे। हे आपण साहेबाला सुद्धा स्पष्टच तसं सांगितलेलं आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की तुमची आणि त्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये आमची चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की या राजकीय पार्श्वभूमीवरती चर्चा झाली। एकूण सगळीच एकतर अगोदर ते भेटायला पण आले होते आणि झाली पण, जे काय आहे ते कधी आपण लपत ठेवण्याचं काही कारण नाही। विषय पण साहेबांनी व्यवस्थित मांडला सुद्धा, पण आणखीन आमचाच निर्णय आला नाही। म्हणून मी साहेबाला सांगताना सांगितलं की जे क्लिअर आहे ते त्यांच्या समोर सांगितलं, रात्री बी आपल्यासमोर मी सांगितलं की 30 तारखेपर्यंत आमची कोणचीच सध्या भूमिका नाही आहे, हो किंवा नाही। कारण समाजाकडून आल्याशिवाय मी समाजाच्या पुढे जातच नाही। उगा विनाकारण माझं मत समाजावर लादायचं आणि समाजाची फसवणूक करायची हे माझ्याकडून होणार नाही। ज्या दिवशी समाजाकडून तिकडून 30 तारखेला आता निरोप येईल, हा नाहीचा जो येईल तो सगळा, तर ते डिक्लेअर करणार। हा असेल तर 100% साहेब आम्ही बसणार आहेत। पण आज रोजी आम्ही काहीही कसलाही स्वरूपाचा पाठिंबा नाही किंवा कसलाही स्वरूपाचा उमेदवारही घोषित केलेला नाही, दोनही नाही। चर्चा झाली हे तर रात्री त्यांनी सांगितलं, मी सांगितलं, चर्चा तर त्यांनी आज पत्रकार परिषदेत असं म्हटलं की माझ्या वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना जरंगे पाटलांचा पाठिंबा आहे। नाही, असं नसते म्हणले, ते म्हणले असले तरी मी नाही ऐकलं। मी सुद्धा परिपक्व राजकारणी असल्यासारखा थोडासा प्रयत्न करतोय। हो, मी सुद्धा प्रयत्न करतो, मी माझ्या सामाजिक क्षेत्रात पक्का आहे, त्याच्यात नाही आहे। परंतु असं काही नाही, कारण त्यांच्याबद्दल मी कधी चुकीचं बोलणार पण नाही आणि मला नाही वाटत ते सुद्धा चुकीचं बोललं असतील म्हणून। कारण ते समोरासमोरच चर्चा झालेली की 30 तारखेपर्यंत कसा पाठिंबा द्यायचा सांगा। 30 तारखेपर्यंत समजा द्यायचा ठरला तरी समाजाला विचारलं ना काय करायचं, आणि तशी चर्चाच झाली। आता मी जर त्यांच्या वंचितच्या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देतोय राज्यातल्या, म्हणजे 30 तारखेला निर्णय येणार आणि आधीच त्यांना देऊन मी फसविणार, आणि मला नाही वाटत ते असं म्हणले असतील म्हणून। आणि जरी म्हणले असतील तरी काय दुरुस्ती करतील ते, कारण तसं ठरलेलंच नाही काहीच। त्यांनी संकेत असे दिलेत की जरंगे पाटलाची आमची युती होणार आहे। नाही, ते काही होऊ शकतं, त्याच्याबद्दल नाही सांगता येत काहीच, ते काही होऊ शकतं। त्याच्याबद्दल मी मागं सरकणार बी नाही आणि खोटं बोलणार बी नाही। फक्त पाठिंब्याच्या बद्दलचा कसलाच ब्रश शब्द 30 तारखेपर्यंत झालेला नाही, हे मात्र सत्य। आता त्यांनी त्यांचे उमेदवार काही मतदारसंघातले आज जाहीर केलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये। दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्या सगळ्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी तुम्ही असा निर्णय घेतलेला आहे की गावात गावात जाऊन याद्या आणायच्या आणि त्यानंतर उमेदवार अंतिम करायचे आहेत। तर मग त्यांचे ज्या जागेवरती उमेदवार त्यांनी निश्चित केलेत त्या जागा सोडून तुम्ही तुमचे उमेदवार यानंतरच्या टप्प्यामध्ये देणार आहात की कसं असेल? नाही, आता ते वेळेवर होईल, ती प्रक्रिया मोठी आहे। हे बघा, राजकारणाचं अंग वेगळे, समाजाचं सामाजिक कार्यक्रमाचं वेगळं अंग आहे। हे जर तुम्ही समाजकारणात काय एकमत लागतं आणि राजकारणात बहुमताला किंमत आहे। इथं बहुमताला सामाजिक आंदोलनात किंमत नाही आहे। तसं आता वेळेवरती काय ठरतंय, कोणाला मागं सरकार लागतंय, कोणाला पुढं सरकार लागतंय। पण एक मात्र खरं आहे की जर इकडून आमचा समाजाचा होकार आला 30ला तर खूप मोठी उलथापालथी आणि मोठ्या युत्या होण्याची शक्यता आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी 30 तारखेला घडू शकतात जर समाजाकडून हो आलं तर मोठ्या घडामोडी आहेत। हो, आता का रोजच सुरू आहेत, मग तसं म्हणलं तर हो रोज सुरू आहेत, म्हणजे बेजारच झालो हो मी। पण यालाही बेकार कार्यक्रम आहे, मग डोकं बधीर व्हायची वेळ आली। इतकं खूप मोठमोठ्या गटात, नाशिकपासून, बारामतीपासून, कोल्हापूरपासून सगळे, बारामती यांचे आपले आता लय मोठाले नाव आहे, ते नको सांगायचं, लोक म्हणतात राजकारणात नाव आधीच सांगत नसते। रातभर मला तेवढंच काम आहे। हे साहेब आले, त्यांच्याशी भेटणं, 5-6 जाती तर अशा आहेत त्या पूर्ण ताकदीने एकत्र येण्याचा अंदाज आहे।
एवढ्या 4 जरी एकत्र आल्या तरी धुरू निघन सगळ्यांचं. मराठा, दलित बांधव, मुस्लिम बांधव आणि धनगर बांधव आणि 12 बलुतेदार कार्यक्रमच वाजला म्हणून समजायचा. पण आता कसं आहे, राजकारणात शक्यताला जर तरला काही किंमत नसते, याच्यात काही किंमत नाही. इथं प्रॅक्टिकल काम लागतं. राजकारणाची परिपक्वता बी असली पाहिजे. नुसताच धोंगड बोलला, आंदोलनाला बोलला, इथं कोणाचा समाज असो, माझा असो किंवा त्याचा असो, हानी होत असते. प्रकाश आंबेडकर आणखी एक मुद्दा मांडले. ते म्हणले की वंचित बहुजन आघाडीचा घराणेशाहीसाठी वापर केला जात होता आणि मनोज जरांगेची ताकद गृहीत धरली जात नव्हती. हे खरंच आहे ना. माझी म्हणण्यापेक्षा माझ्या समाजाची मतं आणि जातच ग्राह्य धरायच्या कधी पण, हे आमचेच आहेत. यावेळेस मात्र मराठा समाजाच्या लक्षात आले हे नेते जर 70 वर्ष निवडून दिले तर साधं आरक्षण देऊ शकत नाहीत काय. जे आंदोलनं करतात आमचे पोरं, मराठा समाजाला वाटतं म्हणजे आम्ही जे आंदोलन करतोय, हे जे पोरं आंदोलन करतात, बोर्ड लावला तरी गुन्हा दाखल करतात, बैठका घेतल्या गुन्हे दाखल करतात, रॅली काढली गुन्हे दाखल करायला लागले. म्हणजे हे जे यांचे चिल्लर चाळे चाललेत ना, गृहमंत्र्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, मग ते बरळवाडी परत पुन्हा ते हे सुरू होणार. म्हणजे हे जे चिल्लर चाळे खेळायला लागलेत ना, हे सगळं फडणवीस साहेबांचं चांगलं नाही. समजा समाजाची जशी मराठ्यांची लाट उसळली तशीच बाकीच्यांची उसळायला लागली. हे आपल्यासुद्धा असंच करतील पुढं आपण आंदोलनं केल्यावर. कारण त्यांना ते शाने झाले, इतर छोटे छोटे जे समाज आहेत ते जागे झाले आमच्या आंदोलनावर. गृहमंत्र्यांनी आणखीन तरी नाही करायला पाहिजे, कारण शेवटी राजकीय भविष्याला किंमत दिली तर बरं होईल. तुमच्यावर आरोप करणारे जे काही लोक आहेत ना, ते असा आरोप करतात की तुमची ही जी काही सध्या समाजाने घेतलेली राजकीय भूमिका आहे तुमच्या माध्यमातून, ती भूमिका भारतीय जनता पार्टीला फायदा पोचवणारी आहे किंवा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या बाजूने जाणारी आहे. नाही नाही, काही शेंगा आणते त्यांच्यात लोक तेच पोस्ट टाकी देत राहो. हो ना, त्यांचे कोणचे IT असेल का काय, कोणाला माहीत काय, तेच फेकी देत. हो साधा आता मला परत तुमच्यापाशी मला असं तुम्ही असं खोदून विचारता, मला खरंच सांगावं लागतं सगळं. मग आणि तुमचं विचारणं लयच अवघड आहे. मला नीटच सरळच करता तुम्ही. सत्य पाहिलं ना, ह्या 10 वर्षात मराठा समाज सगळा भाजपकडे जवळपास झुकलेला आहे, जवळपास सत्यता पाहिली तर. आणि मराठ्यांनी ठरवलंय की आपल्याला अन्याय होतोय आपल्यावर, तर मग आता आपण आपली शक्ती दाखवली पाहिजे. ते पूर्वी होतं, 30-35 वर्ष समाज एका पक्षाकडे होता. समाज आता ह्या 10 वर्षात इकडं आलाय. नेते जर मोजले तर मोठमोठाले मराठ्यांचे नेते प्रत्येक जिल्ह्यात 2-2 तिकडेच आहेत. आणि मग त्यांना कसं काय फायदा होईल. आणि यांना फायदा करा काय, यांचं म्हणणं मग असं होऊ शकतं, त्यांना पाडायसाठी यांना फायदा करा. हे कोणते शाने आहेत. आणि यांना फायदा करायसाठी यांना मदत करा किंवा यांना फायदा करायसाठी यांना करा, हे तरी कोणते शाने आहेत. चारही बाजून आम्हाला चिंगरिलं ना. त्यापेक्षा बेस्ट पर्याय समाजानंच निवडा येऊ. आपण आपले बघू, या 3-4 समुदाय आपण एकत्र येऊ आणि दाखवू. मात्र आंबेडकर साहेबांची रात्रीची चर्चा ही खूप समाजाच्या हिताची, त्यांच्या पण आमच्या पण. कारण त्यांनाही न्याय मिळाला नाही, आम्हालाही न्याय मिळाला नाही. असंच 12 बलुतेदार पण आहे, काही OBC बांधवातले पण आहेत, मुस्लिम बांधव. तर हे तर सगळ्यात जास्त अन्याय सहन त्यांनी आरक्षणाच्या बाबतचा, मागण्याच्या बाबतचा केला असेल. हे जर एकत्र आले, माझं एक शेवटचं मत आहे TV9च्या माध्यमातून सगळ्या समाजाला, माझ्या मराठा समाजाचे देणारे बना यार, देणारे बना. अरे आरक्षण मागतो आपण, ज्याला निवडून दिलं त्याला. तुमच्यावर उदाहरणार्थ मराठा बांधवांना साधा माझा प्रश्न आहे, तुमच्यावर जर केस झाली तुम्ही फोन कोणाला लावताय. तुमच्या नेत्याला जवळच्या, तेवढं बघा. ते काय बघत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही बना ना यार. एक तर तुमच्यावर गुन्हा होणार नाही. तुम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण मिळेल, मुस्लिमाला पाहिजे तर मुस्लिमाला मिळेल, मराठ्यांना मिळेल. तुमची मागणी कापसाची असेल तुम्हाला कापसाची मिळेल, जाऊ द्या तुमच्या तिथं. आता कापसाला आजचा भाव बघा तुम्ही किती. म्हणजे आमच्याकडे होता तेव्हा कमी, आमच्याकडे सोयाबीन होते तेव्हा कमी, आता त्याचे भाव वाढले. द्राक्षाचे भाव, कांद्याचे भाव बघा तुम्ही, आपल्याकडे आहे तर कमी, तिकडे गेले की वाढले. एक साधा विषय घेतला पाहिजे. मग शेतकरी म्हणतो आम्हाला न्याय नाही, मराठी म्हणते, सगळ्या जाती धर्माचे म्हणते. अरे द्या ना मग निवडून, तुमचेच जाऊ द्या, तुमचेच बनवणारे तिथं. कशाला का पाया पडा तर यांच्या. म्हणजे हेच तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. मागणारे तुम्ही, निवडून देणारे तुम्हीच. त्यापेक्षा तुम्ही देणारे बना यार. मला काय उभा राहून मी नाही म्हणायचं, मग तर माझा स्वार्थ आहे याच्यात काही. मला उभं राहायचं, मला मतदान करा, मला राहायचंच नाही. तुम्ही खरंच देणारे बना. तुमच्या पोरावर अन्याय व्हायला लागला. आता नोकर भरतीचा उदाहरणार्थ विषय, ह्यात मराठ्यांना 10% काही फायदा नाही. मग आता काय म्हणते, ती भरती रद्द करा. आता आपण म्हणणार फक्त भरती रद्द करा, कोणची जात असू द्या. करणार का नाही करणार त्यांच्या हातात. त्यापेक्षा करणारेच तुम्ही व्हा ना. रद्द करायची का सुरू करायची, देणारे व्हा. मी विनंती करून सांगतो, माझा काय याचा स्वार्थ नाही, मला काय व्हायचं नाही आणि होणार बी नाही. मी एकदा शब्द दिला. पण 30 तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणत्या उमेदवार आम्ही निवडलाय, ना कोणाला पाठिंबा राज्यात कोणालाच. हा 30च्या नंतर मात्र 3-4 वर्ष तर सगळं क्लिअर होऊ शकतं. आम्ही धडाधड जे ठरलंय आतून, आम्ही बी ठरवलंय. म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना,
तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेबा सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं ना, मला राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. अत्यंत महत्वाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी दिलाय. मला राजकारणात हलक्यात. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.